नमस्ते, राम राम, जय आंबे, जय श्री महाकाल. मी जस्ट झोपेतून उठलो आहे कारण की रात्री सकाळी 5 वाजता झोपलो होतो. त्यामुळे कारण की रात्री खूप लोकांचे मला फोन आले आहे. जवळजवळ 1250 ते 1300 मला मिस कॉल आले आहेत कारण की मी सायलेंट करून झोपतो फोन. तर त्यामुळे ज्यांनी मला रात्री फोन केले, ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या, त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. ज्यांनी नाही दिले त्यांचं पण धन्यवाद. तुमचं असंच प्रेम भरभरून मला राहू द्या, वाढलं तर हरकत नाही. आणि आजचा डे स्पेशल आहे, माझा बर्थडे. माझा बर्थडे. आणि आता बघूयात आपण माझ्या वाढदिवसाच्या काय मोमेंट्स असतात आणि कोण कोण मला भेटतं येऊन. नमस्ते, राम राम, जय आंबे, जय श्री महाकाल. तर माझ्या डेली ब्लॉग व मनोज बाबू 143 या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज खूप खुश आहे, खूप हॅपी आहे कारण की आज माझा आहे वाढदिवस. आजच्याच दिवशी माझ्या आईने मला जन्म दिला. तुमच्यासाठी कलाकार हा जन्मास घातला आणि तुमच्यासाठी मनोरंजनासाठी हा मुलगा माझ्या जगदंबा माझ्या आईने तुम्हाला दिला. तर आज माझा बर्थडे आहे आणि आज माझा वाढदिवस आहे. मला लहानपणापासून वाढदिवस असला की एकदम म्हणजे तो दिवस मला एकदम स्पेशल असतो. त्या दिवशी माझ्या लोकांनी स्टेटस ठेवावा, माझी स्टोरी ठेवावा, मला बोलावा, मला भेटावा. मला गिफ्ट नाही दिले तरी चालेल, मला खायला नाही घातलं तरी चालेल, पण माझं म्हणजे असं स्टेटस व्हॉट्सअपला आणि इंस्टाग्रामला स्टोरी ठेवावा मला हे खूप प्रिय आहे. मला त्या दिवशी फोन करा हे खूप प्रिय आहे. जो व्यक्ती माझं स्टेटस व्हॉट्सअपला स्टोरी किंवा XYZ मेसेज नाही करणार तो माझ्या डोक्यात बसतो. आणि पहिल्यापासून लहानपणापासून माझा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी खूपच स्पेशल डे असतो कारण की लहानपणापासून मला वाढदिवस खूप आवडतो. आणि जोपर्यंत मी म्हातार होत नाही, जोपर्यंत मी ब्रह्मलीन होत नाही, तोपर्यंत मला वाढदिवस आवडतच राहणार आहे. आणि आज मला कोण कोण भेटायला येत आहे, कोण कोण नाही ते आपण बघूया. माझ्या बर्थडेची सुरुवात झालेली आहे आणि मला बघा कोण काय घेऊन आलेलं आहे. तर माझे लाडके परम मित्र रोहित भाऊ गोलब, गणेश भाऊ आणि आमचे अविनाश भाऊ आलेले आहेत आमच्यासाठी. माझ्यासाठी स्पेशल एवढं लांबून पावसात भिजत आले. त्यांना आता हेअर ड्राय दिलेले आणि त्यांना पूर्ण कोरडं केलेलं आहे मी हेअर ड्राय मध्ये. तर बघू शकता. रोहित भाऊ जय आंबे. जय आंबे, जय श्री महाकाल. गणेश भाऊ जय आंबे. आणि आमचा अविनाश भाऊ जय भाऊ म्हणतो. ये बड़ी अच्छी बात कही आप. जय आंबे नाही बोलला. आणि आमचा दीपक तर तुम्हाला माहितीच आहे. दीपक तर सगळ्या ठिकाणी फेमस आहे. दीपक माझा भाऊ. तर आता आम्ही सेलिब्रेशन बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. बड़ा हरामी हो बेटा. भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. अशा प्रकारे रोहित भाऊंनी माझा सत्यानाश केलेला आहे. पुऱ्या घरात पसरा करून ठेवलेला आहे. आता फक्त वाट आहे एकच गोष्टीची बघतोय का रोहित भाऊचं कधी बर्थडे येईल आणि कधी नाही. मग दीपकलाच घेऊन जाईन डायरेक्ट गोठ्यातून उचलून डायरेक्ट रोहित भाऊच्या घरी. ये बड़ी अच्छी बात कही आप. चल बस रुलाएगा क्या. सर्व काही मेकअप खराब केलाय, घर पण खराब केले. रोहित भाऊ तुम्हाला रिप्लाय नक्की देणार आहे. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देणार. तुमचा बर्थडे उद्या तुम्हाला नाही मी असं भरवणार आहे ना, 100% भरवणार आहे. आता मी चाललोय गाईच आपल्या आई साहेबांना फुलं घ्यायला. थोडंसं मला एका जणांनी बोलवलंय, म्हणजे माझा मित्रच आहे तो पण. सागर भाऊच्या दुकानात चालले. आता सागर भाऊच्या दुकानात मी मयूरला घेऊन चालले. मयूर माझा खास आहे त्यामुळे मयूरच घेऊन जातो मी सगळ्या ठिकाणी. चला बघूया. कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आलो आहे सागर भाऊच्या राज मेन्स पार्लरला. बघू शकता तुम्ही, पण तो दिसत नाही. तो म्हणजे मला पाहिलं का तो डायरेक्ट गायब होऊन जातो. हा आहे सागर भाऊ, खूप मोठा मेकअप आर्टिस्ट. नाशिक जिल्ह्याची आणबान शान आहे मेकअपमध्ये. आता चल ना पटकन, दे ना पटकन मला, दे ना पटकन करून, चल ना पटकन. थँक्यू सो मच. खूप लवकर मी पण सुखी, तुला पण राहू देईल. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. सागर भाऊने बर्थडे विश करून चला करूयात दाढीला कटिंग, मिशीला कटिंग, थोडीशी शेप देऊयात छानवाला. आणि असं करून सागरदा थोडीशी मजाक मस्ती केली. सागरदा सोबत त्याला बोललो की व्यवस्थित करेल बाबा काम. तर सागरदा कसा भडकतो बघा. बस काय करू नको आता. बोल मला ते काही नवीन करायला गेलो तो घरात कोण राहते हरून तर देशीलच का. 2 मिनिटं मारून दे. तुला काय प्रॉब्लेम आहे मारलेला. दे ना कट. अरे यार पैसे गेले यार. मग मी पैसे देईनच ना. त्याला दे ना. तुम्हाला 50 रुपये. त्याला 50 रुपये बस.
चष्माच्या मात्र आला नको बघा यार, अशी माझी इज्जत नाही काहीच, म्हणजे बाहेर तरी इज्जत देतो लोक, पण इथं तर मला कधीच काहीच इज्जत नाही देते लोक. काय नाही याचं प्रमोशन करायचा माझा मूड होता, पण मग जाऊ दे, नाही करणार. किती ऍटिट्यूड मला ऍटिट्यूड काहीच नाही, मला गरीब माणूस आहे, लोकांना माहिती मला किती ऍटिट्यूड किती नाही. गरिबांचा श्रीमंत माणूस आहेच मी, गरिबांचा श्रीमंत. अरे कहना क्या चाहते हो? माझ्या मम्मीने सांगितले याचं बोलतो असतं. माझ्या मम्मीने सांगितले जो बोलतो तोच असतो, जो बोलतो तो असतो ना, जो बोलतो तोच असतो. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. मी झालोय रेडी, तर मी चाललोय एका ठिकाणी छान असं आई साहेबांना फुलं घ्यायला. अमेरिकेवरून तुला लुगडं आणले, लुगडं अमेरिकेचं लुगडं तसंच आहे, आपल्यासारखंच आहे. आणा आणा तुला लुगडं, मेहंदी कलरचं लुगडं आहे. हा काय डझन के? अगं मी येतच नाही इकडे जास्त, दे ना 1 डझन दे. काय म्हणती आता? काय बोलते मला कळतच नाही. नाही 1च डझन दे. हा देसेल 2 डझन. या आजीकडे मी 7-8 वर्षापासून फुलं घेत असतो आणि त्या आजीला म्हणजे खूप दिवस झाले मी भेटलो नाही, तर ती बोलती तू कुठे गेलता. मी तिला सांगितलं मी अमेरिकेला गेलतो. थोडी अशी मजा केली. आज प्रकट दिन स्पेशल मला खायची होती पावभाजी आणि आपल्या मयूरला खायचं होतं पिझ्झा. तर मी लगेच लागलो भाषण द्यायला. मयूरला सांगितलं की पिझ्झा नको खाऊ. पिझ्झा म्हणजे काय, मैद्याच्या पोळीवरती ते टाकतात सर्व काही भाजी बिजी आणि त्यात मेयोनीज बियोनीज टाकून तुला येड्यात काढतात, ते तू येडा निघाला असं त्याला सांगून मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. मी तर माझ्या पावभाजीची स्पेशल ऑर्डर दिली आणि माझी पावभाजी माझ्यासाठी एकदम मस्त रेडी होऊन आलेली आहे. किती सुंदर दिसते माझी पावभाजी, असं वाटते पटकन खाऊन घ्यावा. आणि मी लगेच रेडीच. आपण तर काय वेट करत नाही कोणाची ऑर्डर येऊ नये तर नाही, आपण तर खाऊन मोकळं. या तुम्ही पण खायला. मस्त पिझ्झा आता आलाय भाऊचा. पिझ्झा पण छान वाटतोय. कसा वाटतोय तो पिझ्झा. दिवसभराच्या धावपळीमुळं बड्डे सेलिब्रेशनमुळं जमलंच नाही. मग आता पटकन आलो. आईसाहेबांना मस्तपैकी गजरे बिजरे वाहिले. आईसाहेबांचा छान असा शृंगार केला आणि आता बघूया माझी जगदंबा किती सुंदर दिसते ती. तर नमस्ते गाईज, अशा प्रकारे माझा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. तर मी खूप छान धमाल मस्ती एन्जॉय करून माझा बर्थडे साजरा करत असतो. माझ्या मम्मानी मला वावलेला आहे. अशा टायमाला लाईट गेली होती म्हणून काय व्हिडिओ काढले नाही, म्हणून आई साहेब तुम्हाला सांगतील. मम्मी तू प्रेक्षकांना काय सांगू इच्छिते माझ्या बर्थडेच्या दिवशी? काय सांगू मी आता, मला काही बोलता पण येत नाही. असं बोल की सर्वांनी मनोजला लाईक करा, सपोर्ट करा. सगळ्यांनी मनोजला लाईक करा, सपोर्ट करा, आशीर्वाद द्या. माझ्या मम्मीला खूप भोळी आहे. ती पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली आहे आणि इथून पुढे मम्मीला शिकवणार आहे कॅमेऱ्यासमोर बोलायचं. मम्मीची मुलाखत. आजचा ब्लॉग इथे समाप्त झालेला आहे. तर अशाच छान छान व्हिडिओ आणि अशाच छान छान धमाल मस्ती मजाकच्या व्हिडिओ डेली ब्लॉग बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला भेटतील. आता चला उद्या बघूयात आपण मी कुठे चाललोय, उद्या काय करते काय नाही, तर बघायला अजिबात विसरू नका. जय अंबे, जय श्री महाकाल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मनोज, हॅपी बर्थडे टू यू.